पिंगळा महाद्वारी कोणी बोलत देखा पिंगळा महाद्वारी तू ऐक नागबाई तू ऐक नागबाई तू राम नाम घेई तू ऐक नागबाई तू राम नाम घेई मानव देह आला जन्माला संसार केला काही मानव देह आला जन्माला संसार केला काही घे 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 हरिनाम घे माया तू सोडून दे घे 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 हरिनाम घे माया तू सोडून दे मानव देह आला जन्माला संसार केला काही या संसाराबाई या संसाराबाई पिंगळा महाद्वारी कोणी बोलत देखा पिंगळा महाद्वारी 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 हो आता नीट ठाण देऊ नये का बरं का तुम्ही म्हणशान घरदार तुम्ही म्हणशान घरदार इथं सगळंच राहतंय सार सिमेंटचं असलं तरी सुद्धा घर तुमचं सिमेंटचं बांधलेलं चांगलं असेल तरी सुद्धा तुम्ही म्हणशान घरदार इथं सगळंच राहतंय सार तुम्ही म्हणशान घरदार इथं सगळंच राहतंय सार तुम्ही म्हणशान आता ऐकलं का सर तुम्ही म्हणशान घरदार इथं सगळंच राहतंय सार अन माणूस मेल्यावर अन माणूस मेल्यावर त्याचं न्यावं बाहेर घर माणूस मेल्यावर त्याचं न्यावं बाहेर घर म्हणून माय तुम्ही म्हणशान कळलं का घे 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 हरिनाम घे माया तू सोडून दे घे 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 हरिनाम घे माया तू सोडून दे पिंगळा महाद्वारी कोणी बोलत देखा पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी कोणी बोलत देखा पिंगळा महाद्वारी आता बघा नीट ध्यान देऊन ऐका बरं का तुम्ही म्हणशान पैसा अडका ऐकलं का तुम्ही म्हणशान पैसा अडका तिथं सगळंच राहतंय बरं का तुम्ही म्हणशान पैसा अडका तिथं सगळंच राहतंय बरं का आणि माणूस मेल्यावर आणि माणूस मेल्यावर संग एक मातीचा मडका माणूस मेल्यावर संग एक मातीचा मडका बघा आली या संसारा उठा वेगळे कराळा शरण जा उदारा पांडुरंगा देह हे काळाचे धन कुबेराचे देह हे काळाचे धन कुबेराचे येथे मनुष्याचे काय आहे जन्माला आलं की माझी आई माझा भाऊ माझा बाप माझी बहीण आणि थोडंसं मोठं झालं की माझी बायको माझी लेकरं अरे बाबा तुझीच बायको तुझीच लेकरं पण या धबकड्यात तुम्ही काय विसरून जाताय तर ज्याने तुम्हाला जन्माला घातलं त्या परमेश्वराचं नामस्मरण करायला तुम्ही विसरून जाताय आता तुम्हाला जन्माला कोणी घातलं तर माझ्या या परमेश्वर पांडुरंगाने घातलं की नाही मग त्याचं नामस्मरण करा की अहो त्याच्या नामस्मरणानं काय होईल तर 84 लक्ष जन्म मरणाचे फेरे चुकतील म्हणून घे 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 हरिनाम घे माया तू सोडून दे घे 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 हरिनाम घे माया तू सोडून दे हात लावून नशिबाला रडतो रे ठाई ठाई या संसारा पायी या संसारा पायी पिंगळा महाद्वारी कोणी बोलत देखा पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी कोणी बोलत देखा
टाळी झाली पाहिजे या दमदार अशा सादरीकरणासाठी. अर्थातच सादरकर्त्या होत्या शाहिरा कृष्णाई उळेकर आणि कृष्णाईच्या माध्यमातून आपल्याला पिंगळा हा लुप्त होत चाललेला लोककला प्रकार आज या रंगमंचावरून पाहायला मिळाला. खरं तर आज माऊलींच्या स्थानामध्ये हा कार्यक्रम सुरू आहे आणि या माऊलींच्या स्थानावर असताना माऊलींच्या नामाचा उल्लेख जर झाला नाही तर योग्य होणार नाही. म्हणून आज माऊलींच्या चरणी एक सुंदर अभंग अरे संसार संसार या चित्रपटातला आहे, तोच आपल्यासमोर सादर करण्याचा प्रयत्न करतो. सुधीर फडके यांचं संगीत आहे आणि सुरेश वाडकर यांचा स्वर आहे. चंद्रभागा अमृताची गोडी आज आलिया बंगा विठ्ठला माय बाबा अभंगाला जोड टाळची पयाची अभंगाला जोड टाळची पयाची माऊली मूर्ती विठ्ठलाची विठ्ठला सेवा केलीस तू आई कस पांग फेडू कस हो उतराई तुझ्या उपकारा जगी तोड नाही तुझ्या उपकारा जगी तोड नाही ओवाळीन जीव माझा सावळे विठाई विठ्ठला जन्मभरी पूजा तुझ्या पावलाची
असा हा पांडुरंगाचा महिमा आहे. खरं तर गेली अनेक वर्ष म्हणजे कित्येक वर्ष तो विटेवर उभा आहे आणि आपल्या भक्तांचं रक्षण करत आहे. आषाढीच्या निमित्तानं कार्तिकीच्या निमित्तानं अनेक भक्तगण पंढरपूरची वारी करत असतात. पायाला आलेल्या फोडांचा सुद्धा विचार करत नाही, उन्हातानाच्या पावसाची सुद्धा पर्वा करत नाहीत अशी ही वारकरी मंडळी. कधी कधी तर त्यांना विठ्ठलाचं दर्शन सुद्धा होत नाही, कळसाचं दर्शन घेऊन सुद्धा माघारी फिरणारे हे लोक आहेत. आणि या वारकऱ्यांना खरं तर वारीत चालणारा प्रत्येक माणूस माऊलीचं स्वरूप भासत असतो. असा हा पंढरपूरचा महिमा आहे. यानंतर पुन्हा एकदा आपल्यासमोर या रंगभारुडाचे वारी लोककलेची या लोककलेच्या माध्यमातून आपल्यासमोर अजून एक सुंदर सादरीकरण करायला येते. आमच्या कार्यक्रमाची सादर करते जोरदार आपण स्वागत करूया शाहिरा कृष्णाई उळेकरीचं. विठूचा गजर करूया है ना. आता ही माझी कोरस टीम आहे पण मला ही नकोय आज मला तुम्ही माझ्यासोबत हवे. तुमची साथीने आज आपण विठूचा गजर करूयात. माऊलीच्या भूमीत आहेत आज तुमच्या सगळ्यांच्या आवाजात आज विठूचा गजर करूयात. सुरू करूयात. आवाज येतोय हो. हार्मोनियम दादा थांबा तुम्ही. हो येईल मला तुमच्यांचा एक आवाज आहे एखादा सगळ्यांचा ऐकूयात की काय आवाज आहे तुमचा सगळ्यांचा. हो हात वरती करूयात दोन्ही. विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला. गायचं नाहीये यांना. तुम्ही कोण आहेत मी ओळखत नाही तुम्हाला. आपली टीम वगैरे काही नाहीये, ही माझी टीम आहे. त्यामुळे तुम्ही मला साथ देऊ नका, माफ करा. विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला. विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला. वाळवंटी चंद्रभागेच्या काठी डाव मांडिला. वाळवंटी काठी या विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला. या विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला. या संतांचा मेळा गोपाळाचा डाव मांडला. अन सत्वर पाव ग मला. अन सत्वर पाव ग मला. भवानी आई रोडगा वाहिन तुला. 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 अन सत्वर पाव ग मला. भवानी आई रोडगा वाहिन तुला. भवानी आई रोडगा वाहिन तुला. रोडगा वाहिन तुला. भवानी आई रोडगा वाहिन तुला. अन ससरा माझा गावी गेला. ससरा माझा गावी गेला. गेला का धाडला? गेला का? अहो बघा बापू कसं माझ्या सासऱ्याचं गणित काढायला आला इथं. अरे बाबा कशाला धाडायला. 2 टायमाचं त्या म्हाताऱ्याला खाऊ घालत होते. ती काय लय होता अर्धा अर्ध कोर का. अगं कोणच सांभाळना सासऱ्याला आता. कोण सांभाळ ना. कोणच सांभाळना. बापूच्या पुढे बोलू नको. तुला माहितीये का अरे बाबा माझ्या बापूनं अशा निराधार माय बापांसाठी अन्नपूर्णाची ही मोहीम राबवली आहे. निराधार लोकांसाठी. निराधार लोकांसाठी. आणि उग नव मंडळी उग म्हणून बोला ना. मी बी सगळा अभ्यास करून आली आहे आणि माझ्याकडे पुरावा सुद्धा आहे. गेले 12 वर्ष आपल्या बापूनं 16 लाख डब्यांपेक्षा जास्त डब्यांचं वाटप केलं. घरपोच डबे. म्हणून मी माझ्या मापराला बी बापूकडेच पाठवून दिलं.
माझी सासू कशी मिळते हा. आता सासाच मिळाल ते मला चून कशी मिळते कराय का नाही तुला माहिती नाही बाबा त्या का नाही सासवत्यात मैत्रिणी बसल्या तिथं कशा हसायला लागल्यात ग बाय 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 आज दिसत्या दिसायला बोळ्या दिसत्यात तुला काय म्हणून सांगू माझी सासू नुसतं ही आणती आणि ही करती करार लय जाच करती मला ती बघ बसली माझी बहीण तिला दिसायला डोळ्यात दुःख दिसायला तिचं माल करायचं करा नाही किती कशाचं काय बाई हाय की नाही बरोबर जाच करते का नाही हो का होय म्हणाला किती बसणार मला आणि सासू माझी जाच करते सासू माझी जाच करते आणि लवकर नेगत तिला लवकर नेगत तिला भवानी आई रडगावाईन तुला सासर पावलं मला भवानी आई रडगावाईन तुला भवानी आई रडगावाईन तुला रोडगा वाहीन तुला भवानी आई रोडगा वाहीन तुला रडगावाईन तुला भवानी आई रडगावाईन तुला रोडगा वाहीन तुला भवानी आई रोडगा वाहीन तुला आणि जाऊ माझी फडफड बोलते जाऊ माझी फडफड बोलते सकाळी 9 वाजता टीव्ही वर येते का काय तुझी जाऊ नाही ती जाऊ नाही अरे ही बसली बघ ही कुठल्या हिरव्या साडी बसली का हा ती जाऊ कशा ग अरे आज बुका लावून बसले तर कशी बाई बसली शांत अगं माय रोज बुका लावत बाई तू तर आणि जाऊ माझी फडफड बोलते जाऊ माझी फडफड बोलते आणि बोडकी कर ग तिला बोडकी कर ग तिला भवानी आई रोडगावाईन तुला सत्वर पावलं मला भवानी आई रोडगावाईन तुला भवानी आई रोडगावाईन तुला रोडगा वाहीन तुला भवानी आई रोडगा वाहीन तुला रोडगावाईन तुला भवानी आई रोडगावाईन तुला रोडगा वाहीन तुला भवानी आई रोडगा वाहीन तुला आणि नंदेचं कार्ट किरकिर करताय नंदेचं कार्ट किरकिर करताय जरा सांभाळून घ्यायचं कशाला किरकिर आले की चापाड दिल्यावर कशाला किरकिर करणार तर काय साहेब काय म्हणून सांगू माझी ननद आता मला कुठं दिसना माग बसली त्या अहो एकदा का हिला बोलवलं सणवाराला आली की महिन्यातली 15 दिवस माझ्याच घरी आहे ती आता हिची लेकरं तर एवढी सांगाव घरात इट बाबा ह्या इट भट्टीत इटा कमी पण गल्ली बोळात लेकरच तिची जास्त झाली ती आणि ही लेकरं म्हणजे बाई नंदेचं कार्ट किरकिर करताय नंदेचं कार्ट किरकिर करताय आणि कोरोना होऊ दे त्याला हा आणि कोरोना होऊ दे त्याला भवानी आई रोडगावाईन तुला सत्वर पावलं मला भवानी आई रोडगावाईन तुला भवानी आई रोडगावाईन तुला रोडगा वाहीन तुला भवानी आई रोडगा वाहीन तुला रोडगावाईन तुला भवानी आई रोडगावाईन तुला रोडगा वाहीन तुला भवानी आई रोडगा वाहीन तुला हो कळलं ना अगं बाई सासऱ्याला येऊ दे नंदाला जाऊ दे तू काही एकटी राहतीस काय एकटी म्हणजे हा तुला पुन्हा ठेवणार आहेस का नाही तू बघा मंडळी म्हणजे तुम्हाला पण हेच वाटलं काय जी मी बोलत होते अहो नाही हो नाही मला बी लगीन करायचं आहे मला बी संसार थाटायचा आहे असं नाही अहो नवरा नको आणि काय सासू नको सासरा नको नणंद नको जाऊ नको म्हणजे माझ्या घरची लोक जाऊ दे असं नाही हो तर आपल्या शरीरामध्ये जर विकार असतात जे षडविकार असतात काम क्रोध मद मत्सर आणि अहंकार आणि लोभ या षडविकारापासून माझा देह मुक्त होऊ दे आणि माझा देह निर्गुण निराकार एकटा राहू दे म्हणून आणि बाबा आणि असं तसं सगळे जाऊ दे ना हो बरं का असं आहे होय हा आणि एका जनार्दनी एकलीच राहू दे आणि मोकळी कर ग मला भवानी आई रोडगा वाहीन तुला आणि रोडगा वाहीन तुला भवानी आई रोडगा वाहीन तुला 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 विठ्ठल विठ्ठल
अनेक विषय आहेत. आता बापूंनी जे शिवधनुष्य उचलले की विद्यार्थ्यांना मदत आहे, गोरगरिबांना मदत आहे, बँकेच्या माध्यमातून असेल, अशा अनेक आहेत मदत आहे. परंतु काही विषय असे आहेत बापूंनी याकडे लक्ष वेधावं म्हणून मी आवर्जून आम्ही एक वेगळा विषय इथं सादर करावा म्हणतो. कसला विषय? स्त्रियांच्या जो अन्याय होतो, अत्याचार होतो, तो इथला विषय नाही, परंतु तो सध्या राष्ट्रीय विषय झालाय. नक्कीच नक्कीच. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आज स्त्रियांवर किती अत्याचार होत आहेत आणि स्त्रियांवर होणारे अत्याचार थांबले पाहिजेत, यासाठी कोणीतरी काहीतरी केलं पाहिजे. आमच्या सोलापूरचे गळसाशी साहेब आले, यांनी तरुण भारतला खूप चांगलं याच्यावर काम केलेलं आहे, अनेक विषयाला वाचा फोडलेले आहे. आता असाच एक विषय कृष्णाईला मी विनंती करतो, कृष्णाई एक वेगळं असं दारुगड, आई तुळजाभवानीला ते तुळजापूरून आले, तुळजाभवानीला तिनं साकडं घालावी का, दारुगड बाई दारुगड. नक्कीच नक्कीच. पुन्हा एकदा आपण जोरदार आणि स्वागत करूया आमच्या कार्यक्रमाचे सादर करते अर्थात शाहिरा कृष्णाई उळेकर सादर करते एक सुंदरसा असा गोंधळ अर्थात दारुगड बाई दारुगड. गोंधळ मांडला न देवा गोंधळाला यावे, गोंधळ मांडला न देवा गोंधळाला यावे. दारुगड बाई आता दारुगड, दारुगड बाई आता दारुगड, दारुगड बाई आता दार, 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 दारुगड बाई आता दारुगड, दारुगड बाई आता दार. दारुगड बाई आता दारुगड, दारुगड बाई आता दार, दारुगड बाई आता दारुगड, दारुगड बाई आता दार. आई, हे महिषासूर मर्दिनी माते, बळे दार उघड, दार उघड. माते, आज मी तुझ्या पुढे स्त्री जन्माची व्यथा मांडते, स्त्री जन्माचा गोंधळ घालतीये, तुला साकडं घालते. आई आई, दार उघड, दार उघड, दार उघड. दारुगड बाई आता दारुगड, दारुगड बाई आता दार, दारुगड बाई आता दारुगड, दारुगड बाई आता दार. दारुगड बाई आता दारुगड, दारुगड बाई आता दारुगड, दारुगड बाई आता दार. दारुगड बाई आता दारुगड, दारुगड बाई आता दार, दारुगड बाई आता दारुगड, दारुगड बाई आता दार. हो. आई, आज आम्हा स्त्रियांना जन्माला यायच्या आधीच मारलं जातं, तेही आईच्याच उदरात. ज्या वेळेस मला मारलं जातं त्यावेळेस माझ्या आईच्या उदरातलं माझं वय असतं अवघं 3 महिने. ज्ञानी डॉक्टर तपासून सांगतो तुम्हाला मुलगी होणार. यावर माझ्या बापाचा चेहरा अपराधीपणाचा होतो, चेहरा काळवंटतो, घरातलं वातावरण बदललं जातं, आईला सोडून सगळे कुजबुजायला लागतात, दोषी ठरवलं जातं तिला आणि तिच्या मनाविरुद्ध निर्णयही घेतला जातो मला मारण्याचा. का तर वंशाला दिवा पाहिजे म्हणून. आई मी तर 2 घरचा दिवा लावणार होते की तरी सुद्धा तो ज्ञानी डॉक्टर मला माझ्या आईच्या उदरातून काढून माझ्या बापाच्या संपत्तीने मला मारून टाकतो, माझं अस्तित्व संपवून टाकतो. आई मला पृथ्वी तलावर यायचं होतं, आई मला माझं अस्तित्व निर्माण करायचं होतं. स्त्रीच्या जन्माला आलेली अशी चित्रकथा झाली आई, म्हणून म्हणते दार उघड, दार उघड, दार उघड. दारुगड बाई आता दारुगड, दारुगड बाई आता दार, दारुगड बाई आता दारुगड, दारुगड बाई आता दार. दारुगड बाई आता दार उघड, दारुगड बाई आता दार, दारुगड बाई आता दार उघड, दारुगड बाई आता दार. दारुगड बाई आता दारुगड, दारुगड बाई आता दार, दारुगड बाई आता दारुगड, दारुगड बाई आता दार. हो. आई, नमो आदि माय भगवती, अनादि स्थित मूळ प्रकृती, महालक्ष्मी त्रिजगती, बया दार उघड, बया दार उघड बया. आपला देश स्वतंत्र होऊन 75 वर्ष झाली, पण कसलं स्वातंत्र्य आहे ग स्त्रियांना?
रात्री तर सोडच पण दिवसा सुद्धा स्त्रिया उघड माथ्याने बाहेर फिरू शकतील असं वातावरण नाही राहिलं. आई इथे बेटी बचाव असं म्हटलं जातं. मुळात बेटी बचाव हा नाराई की धमकी हेच समजून असं झालंय का आम्हाला. हरिहर तुझे ध्यान करीती चंद्र सूर्य कानी तळपती. आई तू सगळं जाणतीयस, तुला सगळं समजतंय. इथं काय तांडव मांडलंय बघ जरा. असं कुठलंही ठिकाण नाही जिथं महिलेचं शोषण केलं जात नाही. प्रत्येक ठिकाणी जुलूम जबरदस्ती. घरात हुंड्यासाठी छळलं जातं, मारलं जातं आणि बाहेर तिच्या आबरूची लस्तर वेशीवर टांगली जाते. तिची इज्जत लुटून तिला मारून टाकलं जातं. काही शहाणी माणसं म्हणतात की महिला तोकडे कपडे घालतात म्हणून बलात्कार होतात. मला त्या लोकांना विचारायचंय की 2 वर्षाच्या मुलीवर बलात्कार होतो, मग तिने काय नऊवारी पातळ नेसायची का? एवढी कशी ग मानववृत्ती क्रूर झाली आई, एवढी कशी ग? म्हणून म्हणते आई, दार उघड, दार उघड, दार उघड. दारुगड बायाचा दारुगड, दारुगड बायाचा दार, दारुगड बायाचा दारुगड, दारुगड बायाचा दार. दारुगड बायाचा दार उघड, दारुगड बायाचा दार, दारुगड बायाचा दार उघड, दारुगड बायाचा दार, दारुगड बायाचा दारुगड, दारुगड बायाचा दार, दारुगड बायाचा दारुगड, दारुगड बायाचा दार. हो, अशीच एक घटना छत्रपतींच्या काळात घडली होती. रांजाच्या पाटलानं एका महिलेची आबरू लुटली होती. त्यावेळेस माझ्या राजानं त्या पाटलाच्या हात पाय कलम केले होते. स्त्रीचा सन्मान करणारा, स्त्रीत्वाला न्याय देणारा असा शासक पुन्हा जन्माला येईल का गाई? आज एखाद्या स्त्रीवर असा प्रसंग आला तर हे समाज कंटक तिला जातीत बांधतात. ती कोणाची तर आई आहे, कोणाची तर लेक आहे, कोणाची तर बहीण आहे, हे सगळं विसरून जातात. अजून अशा किती निर्भयांचा बळी जाणार आहे आई? अजून अशा किती घटना घडणार आहे? नाही आई नाही, हे सगळं थांबव आता. ज्या प्रकारे तेलंगणा पोलिसांनी आणि बदलापूरच्या पोलिसांनी पीडितेला न्याय दिला, तसाच न्याय प्रत्येकाने अत्याचार झालेल्या पीडितेला कायद्यानं मिळाला पाहिजे. मग ती कृष्णाई तुला साखर घालते आई. हे स्त्री धर्मरक्षिके बाई, दार उघड, दार उघड, दार उघड. दारुगड बायाचा दारुगड, दारुगड बायाचा दार, दारुगड बायाचा दारुगड, दारुगड बायाचा दार. दारुगड बायाचा दार, दारुगड बायाचा दार, दारुगड बायाचा दार, दारुगड बायाचा दार. दारुगड बायाचा दारुगड, दारुगड बायाचा दार, दारुगड बायाचा दारुगड, दारुगड बायाचा दार. सावित्रीबाईंनी शिक्षणाची गंगोत्री घराघरापर्यंत पोहोचवली. म्हणून या देशाची महिला राष्ट्रपती झाली, प्रधानमंत्री झाली, चंद्रावरही गेली आणि जाऊन परत बी आली. तरी सुद्धा महिलांना दुय्यम दर्जन लेखलं जातं. अरे बाबांनो, घरात जर रमाई भीमाई जिजाई सारख्या रणरागिणी जन्मांना नाही आल्या तर छत्रपती बाबासाहेब कसे जन्माला येतील? आता महिला शिकली खरी, परंतु तिच्या रक्षणाचं काय? त्यासाठी महिलांनी स्वतः सक्षम बनलं पाहिजे. स्त्री तू दुर्गेचा अवतार आहेस, तूच महाकाली आहेस, तूच रणचंडिका आहेस. उठ, जागी हो, स्वतःला ओळख. आता आपली लाज राखायला श्रीकृष्ण येतील अशी वाट पाहू नकोस. तू संरक्षक बन, तू जाशीच राणी बन आणि दाखवून दे तुझं रौद्र. नमो निर्गुण निराकार, आई तू महिलांचा आधार. देश शिक्षण त्यासी अपार, व्हाव्या ज्ञानी झुंजार. हे कालिका माते, दार उघड, दार उघड. स्त्रीसाठी तिच्या न्यायाचं दार उघड, स्त्रीसाठी तिच्या हक्काचं दार उघड आणि स्त्रीसाठी तिच्या स्वातंत्र्याचा दार उघड. दार उघड, दार उघड, दार उघड. दारुगड बायाचा दारुगड, दारुगड बायाचा दार, दारुगड बायाचा दारुगड, दारुगड बायाचा दार. दारुगड बायाचा दार उघड, दारुगड बायाचा दार, दारुगड बायाचा दार उघड, दारुगड बायाचा दार. दारुगड बायाचा दार, दारुगड बायाचा दारुगड, 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 दारुगड बायाचा दार. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.
दमदार सादरीकरण झालं. तितक्या जोरदार टाळ्या वाजवणे, जरा जोरदार हक्काच्या टाळ्या आमच्या या शाहिरा कृष्णाई उळेकरसाठी झाल्या पाहिजेत. खरं तर ज्या क्षणाची आपण अगदी आतुरतेने वाट पाहता तो क्षण अगदी काही क्षणात इथं साकारणार आहे. पण तत्पूर्वी एक अजून एक भारूड सादर व्हावं अशी आम्हा कलावंतांची इच्छा आहे. आणि लगेचच मी कृष्णाईला विनंती करणार आहे की आपण भारूड घ्यायचं आहे. कृष्णाई येईपर्यंत मी आमच्या या सर्व कलावंतांची आपल्याला ओळख करून देतो. शाहीर सुरेश विभूते, जरा जोरदार टाळी त्यांच्यासाठी झाली पाहिजे. आमच्या कार्यक्रमाचे सिंथेसायझर वादक परेश धामणसकर, तसेच आमचा लाडका महाराष्ट्राचा लाडक्या ढोलकीपटू नितीन वाघ, जरा जोरदार टाळी त्यांच्यासाठी झाली पाहिजे. मृदुंग अलंकार श्रीहरी महाराज क्षीरसागर, जरा जोरदार टाळी त्यांच्यासाठी झाली पाहिजे. आणि मला वाटतं तुमची ओळख तुम्ही स्वतःच सांगा बरं. माझी ओळख अभिषेक आदाने. माऊली आपलं नाव सांगा. रमेश गिरे. जोरदार टाळी. आमच्या कार्यक्रमाच्या पार्श्वगायिका लक्ष्मीजी मोरे, जोरदार टाळी त्यांच्यासाठी. आणि आता शाहिरा कृष्णाईसोबत ज्यांनी भारूड सादर केलं ते अर्थातच कृष्णाईचे वडील शाहीर प्रभाकर उळकर, जरा जोरदार टाळी त्यांच्यासाठी झाली पाहिजे. मी या कार्यक्रमाचा निवेदक गायक विजय करजावकर. यानंतर आपल्यासाठी समोर सादर होतं कृष्णाई यांचं एक दिमागदार भारूड. लावले आज काय नुसतं इथं इथलच करतो काय? काय झालं बाई, आळंदीमध्ये कार्यक्रम चाललाय आणि तुझं काय चाललंय? तू कुठं? अरे एवढा मोठा इथं उद्योजक बसलेत किती, तर माझा बी मालिकायला आणले ह्यांच्या पुढे. असं व्हय? मार्केटिंग तर करू दे. ये बाई ये. या घे आपली घे कवल्या घे त्यांना रसा घे टाकलीला बक्काल घे तुझ्या म्हाताऱ्याला खेळायला खुळखुळा घे दादा. रमाई मयो वाडे माय कृष्णाई मयो वाडे माय. काय बघाला दादा, एवढा मोठा टोनगा झाला, गोंधून घ्यायचं कळत नाही. हे तुझ्या नाकावर खंडाळाचं गाठ काढते, उतानी चिप काढते, पालती तारा काढते, चाक फिरत करू बी आपलं वाडे माय रमाई मयो वाडे माय. गप्र मुड द्या सारखं किरकिर किरकिर बापार गेला मुडदा नुसता वाडे माय रमाई मयो वाडे माय कृष्णाई मयो वाडे माय. ए बाई, हा? कुठून आले तू? कुठून आले म्हणजे? अरे बाबा सोलापुरातून आले, सोलापुरातून. सोलापूरून आले आई? हा मग? अगं इथं काय, इथं कोण आहेस तू? मला ओळखलं नाही सोय? आहेस कोण तू? अरे बाबा या सगळ्यांनी ओळखलं पण तू नाही ओळखलं. मी नाही ओळखलं. अरे मुख्यमंत्र्याची लाडकी बहीण आहे, लाडकी बहीण. मुख्यमंत्र्याची लाडकी बहीण. हा. सोलापूरून कसं आली? सोलापुरात कसं म्हणजे इष्टीनं आले अर्ध्या तिकिटानं. काय बापू, तुम्ही ह्या बायाला अर्ध तिकीट केल्यापासून सगळ्या बायाने गाड्या गच्च भरल्या त्या. तुझं काय दुखायला लागलं मग? तू भारूड करणार आहेस? हा, हा. कुणाचं भारूड? अरे कुणाचं वारूड म्हणजे नाथांचं वारूड करणार आहे बाय. एकनाथाचं भारूड करतेस होय? अरे हा एकनाथांचं भारूड. अगं एकनाथ शिंदे साहेबाचं. अरे शिंदे साहेबाचं नव, ते म्हणजे अनाथांचं नाथ. मी ज्यांचं भारूड करणार आहे ते म्हणजे शांती ब्रह्म एकनाथ. शांतीप्रम एकनाथ. हा. मला वाटलं हा, ती कल करतीस काय की बा. हा. अरे का उगा आली का काय इथं? तू कशाला आली इथं? कशाला आली म्हणजे? अरे बाबा बापून सुरू केलेल्या सोलापूर सोशल फाउंडेशनचं एक रोपट आहे, रोपट. सोलापूर सोशल फाउंडेशनचं रोपट आहे. हा. अगं तू आहेस कोण? कोण आहेस म्हणजे? अरे बापूची लेख आहे मी, लेख. वशिला लावून आलीस काय की? पाहिलं का? अरे मर्दा, बापू पुढे वशिला चालत नसते. स्किल वाल्याला किंमत आहे, स्किल वाल्याला. हा, लेख म्हणजे लेख. अरे बाबा माझ्यासारख्या अशा कित्येक लेकीचं कन्यादान बापूनी केले माझ्या. आणि उगव मंडळी बर का, अशा कितीतरी 47 विवाह, सामूहिक विवाह सोहळ्यातून बापूनी 3200हून अधिक लेकीचं कन्यादान केलंय. बापूनी केलं? तुझ्या बापानं काय केलंय का? अरे काय माझ्या बापाने बोलायला लागला? माझ्या बापानं नाही पण माझ्या बापून केलं. मणी मंगळसूत्र दिलं, भांडी कुंडी दिली, सगळा संसार दिला. एवढंच नव्हतं तर ज्यांना आर्थिकची गरज
केली आणि ज्यांना नोकरीची गरज आहे त्यांना नोकरीला सुद्धा लावून दिला बापून. सगळंच बापून केले. हा. तू आलीस कशाला इथं? मी अरे आज मला सांगितलं काय आहे बरं. तिथं काय सांग बरं आज? अरे बाबा विश्वमंगल मराठी फाउंडेशनची स्थापना होणार आहे आज. ती काय असते बाबा? काय असते काय कुठून आली ती काय माहिती बी नाही मी सांगावं लागले सगळं. अरे बाबा ह्या म्हणजे लोकलच्या मालाला ग्लोबली इंट्रोड्यूस करण्याचा ध्यास या विश्वमंगलनं घेतलाय. लोकलचा माल ग्लोबल नाही बाबा हे. अरे येड म्हणजे स्थानिक उत्पादकांना जागतिक बाजारपेठ मिळवून द्यायचा ध्यास हा उद्देश हा विश्वमंगलनं मांडलाय. म्हणजे परवा मुख्यमंत्री साहेब सोलापूरला डिक्लेअर हा, त्या ह्या म्हणजे गारमेंटचं प्रदर्शन अख्ख्या दुबईला भरवणार असं मुख्यमंत्र्यांनी बघा घोषित केले. आमचं सोलापूरच्या आदर आता दुबईला जाणार. सोलापूरच्या आदर माझ्या डोक्यावरली वाकळ बी जाणार. आता वाकळ बी ग्लोबल होणार का? अरे ही उग वाकळ नव ही वाकळ ही काय वाकळ नाही बाबा ही म्हणजे पृथ्वी आहे आणि हा खरा तर मराठीचा गालीचा आहे मराठीचा गालीचा. मराठीचा गालीच्या? हा. अगं ही तर वाकळ आहे की. अरे याला वाकळ म्हणू नको. गोधडी म्हणू का? अरे याला गोधडी म्हणू नको. काय म्हणू? याला महाराष्ट्राचा गालीचा म्हण. महाराष्ट्राचा? हा, कारण माझ्या माय माऊलीनं प्रत्येक मिलचं कापड याला जोडलंय आणि ते जोडत असताना संसारातलं सुख दुःख आचार विचार यात विणले म्हणून याला महाराष्ट्राचा गालीचा म्हण. येता या अंगावर घेऊन तर बघ कशी गाड झोप लागते का नाही. अरे बाबा या विश्वमंगलचा 8 तास काय उगम आणलं नाही तर या विश्वमंगलमुळं जगभरात कणखरपणे उभा राहिलेला आपला मराठी माणूस या त्या मराठी माणसाला एकत्र करून मराठी भाषेला संस्कृतीला मातीला आणि महाराष्ट्राला ग्लोबली मोठं करायचा ध्यास आम्ही घेतलाय. हा आणि म्हणून अरे बाबा ये आणि वाडे माय वाड मावशे वाड आज काळा कुटका बुरगुंडा होईल असला बुरगुंडा होईल की दिवसा सुद्धा बॅटरी लावून हुडकावं लागेल. तिला एकटीलाच होईल काय बुरगुंडा? का रे बाबा अरे तुला बी होईल बुरगुंडा. मला बुरगुंडा का बाबा बुरगुंडा म्हणजे काटलं तुला? लेकरू. अरे येड्या बुरगुंडा म्हणजे लेकरू नव्हे. मग बुरगुंडा म्हणजे ज्ञान बुरगुंडा म्हणजे स्थान आणि बुरगुंडा म्हणजेच नॉलेज. आणि म्हणून म्हणते ग बय तुला ग ताई तुला. अरे बाबा एवढं मी गाणं म्हणजे माझ्या लेकराला काय असं अगं तुझ्या लेकराला थांब पैसे दे तुम्ही. पैसे म्हणजे दुधाला धर की. कुठलं दुधाचं हा. काय बोलायला बघा बापू माझ्या लेकराला 10 रुपये द्यायला दूध पाज म्हणून. अरे मी काय माझ्या लेकराला काय दूध पाजते काय असं. मग अरे या जनावरांच्या दुधामध्ये जेवढं जीवनसत्व नसतं तेवढं एका आईच्या दुधामध्ये असतं म्हणून मी माझ्या लेकराला माझ्या अंगावरचं दूध पाजते. अगं म्हणून ह्यांच्या लेकरापेक्षा माझं लेकरू कसं टवटवीत दिसायला लागले बघ. आणि तुझी 10 रुपये ठेव तुझ्याकडच. अगं राहू दे शिक्षणाला होते शिक्षणाला बघा 10 रुपये मदत करायला माझ्या लेकराच्या शिक्षणासाठी. त्याची तू चिंता करू नको त्याची चिंता माझ्या बापूनी कवाच केली आहे. लेकराची शिक्षणाची? हा मग अरे बाबा लोटस योजनेमधून विद्यार्थी पालकत्व सुद्धा माझ्या बापून स्वीकारले. असं एखादं उदाहरण आहे का बरं? उदाहरण अरे बाबा आपल्या समवेत या ठिकाणी रेखाताई चव्हाण बसल्यात ज्या कृषी अधिकारी आहेत आणि ज्यांचं पालकत्व कवाच माझ्या बापूनी घेतलंय. टाळी झाली पाहिजे. उत्तम उदाहरण आहे की फक्त योजना राबवली नाही तर ती अंमलात सुद्धा आणली. आणि म्हणून तू कशाला 10 रुपये घेतो ठेव तुझ्याकडे. आणि ग बय तुला ग ताई तुला ग बय तुला ग ताई तुला ग बाई तुला काका तुला बुलगुंडा होय ग बय तुला बुलगुंडा होय. बया तुला बुरगुंडा होईल ग. ग बया तुला बुरगुंडा होईल ग. शंकराला शंकराची राणी पार्वतीला श्री गणेश सौदरासी आला सर्वप्रथम पूजते विमयाला. अनादि सिद्ध नवलाई झाले संदकुर्कुला सगळे घेऊन आले सौभाग्याचे कुंकू भाई लाविले सदभक्ती बोराची हाती धरिले. ए बाई आमच्या बाया कुंकू लावत नाही त्या. आपल्या बाया कुंकू
लावत नाही मग काय लावतात र? टिकली लावतात, टिकली. हा, म्हणजे जसा साडीचा रंग तसा टिकलीचा रंग. मॅचिंग मॅचिंग. हा मॅचिंग म्हण की. हे बघाई, मी नाही म्हणत माझं कुंकू लावून तुझं टिकली लावू नको, पण पूर्वीच्या काळात पूर्वीच्या बायका 1 रुपया एवढं कुंकू लावायच्या आणि त्या कुंकवाचं महत्व काही साधं नव्हतं. आईसाहेब अरण्यामध्ये सीतामाई कपाळाला कुंकू लावायच्या, भांगात सिंदूर ओढायच्या. त्या क्षणी हनुमंतराय उपस्थित झालं, हात जोडून विचारलं, आईसाहेब या कुंकवाचं महत्व काय, या सिंदुराचं महत्व काय? आईसाहेब म्हणल्या, अरे हनुमंता, जेवढं महिलेच्या कपाळाला कुंकू जास्त असतं आणि भांगामध्ये सिंदूर जास्त असतं तेवढं आपल्या मालकाचं आयुष्य वाढतं. हनुमंतराय म्हणाले, एवढ्याशा कुंकवाने आणि एवढ्याशा सिंदुराने माझ्या मालकाचं आयुष्य वाढतं, तर मी आता सिंदूर माझ्या अंगावर ओतून घेतो. आणि लाल झाले, पण आता ते सिंदूर राहिले नाही, आता ते कुंकू राहिले नाही. आता कुंकूवाल्या गेल्या आणि या टिकलीवाल्या आल्या. मी बाथरूम मधल्या भिंती साऱ्या सुवासिनी झाल्या. का टिकली की लाव बाथरूमच्या भिंतीला, का टिकली की लाव आरशाला. कपाळाला टिकली नाही पण भिंतीला ना आरशाला टिकली दिसते. कपाळाला टिकली नाही, सौभाग्याचं प्रतीक कुंकू असलं पाहिजे. म्हणून नाथराया सांगतात, अनादि सिद्ध नवलाई झाले, संत कुरुकुला सगळे घेऊन आले. सौभाग्याचे कुंकू भारी लावले, सद्भक्ती बोराटी हाती धरले. ए बाई, पुराणातलं सांगू नको. आता शिंदे सर आले तिथे, पुराणातलं ऐकतील काय सर? नाही सर, असं नाही बरं का. पुराणातली वांगी नाही आणली, फक्त सायंटिफिक रिझन बी आणलंय. नवीन काय सांग? अरे बाबा मला सांग, कुंकू कुठं लावलं जाते? कपाळाला. हा, अरे कपाळावरच लावलं जातं, पण आदमी आणि ब्रह्मरंध्राच्या मधोमध हा जो पिच्युटरी ग्लँड आहे इथे लावलं जातं कुंकू. ज्यावरती कुंकू लावल्यामुळं महिलेचं मानसिक संतुलन कायम राहतं. कारण महिलेचा मेंदू हा अतिशय संवेदनशील असतो आणि या महिला मेंदूच्या संवेदना जागृत ठेवण्याचं रडारचं काम हे कुंकू करतं. कारण कुंकू हे चिंचुका आणि हळदीपासून बनलेलं असतं. कारण बाबा, कधी तुम्हाला विंचू चावला तर त्या ठिकाणी चिंचुका उघडून बघा, त्या विंचवाचा झार उतरवण्याची ताकद त्या चिंचुक्यात आहे. आणि त्या चिंचुका आणि हळदीपासून बनलेलं कुंकू जर बाई तू तुझ्या बाळी लावलंस तर तुझ्या डोक्यावरचं टेन्शन नाही का कमी होणार? म्हणून बाबा, बदलांच्या या पावसात संस्कृती बी टिकल याचं भान आणि तारतम्य असलं पाहिजे. नाहीतर काय, टिकली तर टिकली, नाहीतर फुकली. आणि म्हणूनच बाबांनो, फक्त अभिजात मराठी म्हणून चालत नाही, तर त्या भाषेचं जतन आणि संवर्धन सुद्धा झालं पाहिजे. आणि ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे की बंद पडलेल्या मराठी शाळांची कवाडं उघडणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. आणि त्या शाळामधून गुणवत्तापूर्ण शिक्षण कसं मिळेल याची हमी आज सर्वांनी आपण घेतली पाहिजे. म्हणून बाबा, मराठी भाषा ही काय आहे? मराठी भाषा ही माझ्या आईची भाषा आहे. ज्यावेळी आईनं लेकराला पहिली अंगाई घातली, त्या अंगाई गाऊन दाखवली, त्या दिवशी मराठी भाषा जन्माला आली. म्हणून बाबा, मराठी माणसा जागा हो आणि विश्वमंगलच्या या शुभ कार्याचा धागा हो. म्हणून तुला